आरे जवळील स्थित आरेमधील एका अर्थाने दुरावस्थेत असलेलं एक तलाव आणि आजूबाजूचा परिसर स्वप्नवत वाटावा असा सुशोभीकरणाने जनतेसाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून माननीय आमदार गुरुजी पटेलजी यांच्या प्रयत्नातून आज खुलं झालं लोकांसाठी। आणि विरोधकांना विशेषतः उभाटाला सरळ सवाल विचारतो, आरेमध्ये तुम्ही कागदावर जंगल दाखवलं, पण हिरवळ, झाडं आणि सुशोभीकरण याच्यामध्ये शून्य काम केलं। मान्यवर कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर माननीय आशिष शेलारजी तावडेजींना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। कुठे
डायरेक्ट सिद्धांत आमदार मूर्ती पटेल यांच्या माध्यमातून तलावाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन आपण केलं आज कशा पद्धतीने पुणेरी पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आरे जवळील स्थित आरेमधील एका अर्थाने दुरावस्थेत असलेलं एक तलाव आणि आजूबाजूचा परिसर स्वप्नवत वाटावा असा सुशोभीकरणाने जनतेसाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून माननीय आमदार मूर्ती पटेलजी यांच्या प्रयत्नातून आज खुलं झालं लोकांसाठी. हिरवळही दिसते, झाडही लावले, तलाव साफही केलाय, त्यामध्ये सुशोभीकरणही केलेलं आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, लहान मुलांना खेळायची जागा आहे, वरिष्ठ नागरिकांना बसण्याची सोय आहे. असं पूर्णपणे एक खुली मोकळी जागा संरक्षित करून सुशोभित करण्याचं काम मूर्ती पटेल आणि त्यांच्या सहकार्याने केलंय. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि विरोधकांना विशेषतः उभाटाला सरळ सवाल विचारतो. आरेमध्ये तुम्ही कागदावर जंगल दाखवलं, पण हिरवळ, झाड आणि सुशोभीकरण याच्यामध्ये शून्य काम केलं. महायुतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथजी सुनेत्राताई पवारांच्या सोबतीने मूर्ती पटेल आणि महायुतीने आरे मधल्या एका भागावर आज सुशोभीकरण, हिरवळ, झाड आणि जनतेला खुलं असं एक मनोरंजनाचं जागा क्षेत्र दिली. त्यावेळेला उभाटा आता यावर काय बोलेल हा सवाल मी त्यांना विचारला. मुंबई शहरामध्ये 12 ते 13 सार्वजनिक तलावांवर सुशोभीकरण, संरक्षण, पर्यावरणपूरक अशा पद्धतीचं संरक्षण आणि सुशोभीकरण आपण महायुतीच्या नेतृत्वात करतो आहोत. कुठे महानगरपालिका करते, कुठे जिल्हाधिकारी करतायत, कुठे अन्य प्राधिकरण करतायत. त्यातला अंधेरीतले तलाव आणि तिथला पाणी साठा याची उत्तम सोय करून बनवलेले तलाव मुंबईकरांनी जरूर भेट द्यावी अशा पद्धतीचं आवाहन मी करतो.